कधीही न उघडणारा दरवाजा. कबीर आणि रिया त्या वाड्याचं सत्य शोधण्यासाठी त्या वाड्याचा दरवाजा उघडून आतमध्ये जातात. शांत राहा. मला वाटतं इथं कोणीतरी आहे. कबीर कबीर तुझा टॉर्च तो त्या कोपऱ्यात मार. तिथे काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं मला. काही नाही, फक्त एक बॉक्स आहे. प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक असतं. कबीर तो बॉक्स उघडून बघतो आणि त्या बॉक्समध्ये त्याला एक जुनी डायरी भेटते. कबीर दरवाजा बंद झाला. अरे हा तर बाहेरून लॉक झाला आहे, पण बाहेर तर कोणीच नव्हतं. हे शक्य नाही, बाहेर कोणीच नव्हतं. मग हा दरवाजा आपोआप लॉक कसा झाला? मी तुला आधीच सांगितलं होतं कबीर, ही जागा शापित आहे. आता आपण इथून बाहेर कधीच पडू शकणार नाही. शांत हो रिया, घाबरून चालणार नाही. कदाचित दरवाजाच्या बिजागऱ्या जुन्या झाल्या असतील, म्हणून तो जोरात लागला असेल. थांब, मी दरवाजा पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करतो. कबीर तिथे पडलेल्या सळीचा वापर करून तो दरवाजा उघडतो. बघ, उघडला की नाही. डोकं चालवलं की मार्ग निघतोच. चल आता इथून दुसरा रस्ता शोधू. कबीर ते समोर बघ, समोर कोणाची तरी सावली दिसते. तिथं कोणतरी आहे का? तिथे कोणीच नाही आहे, फक्त वारा आहे. थांब, तुला ऐकू येते? हो. हे पाऊल कोणाचे आहेत? कबीर चल इथून आपण पळूया. नाही, जर आता आपण इथून पळालो तर हे कोडं कधीच सुटणार नाही. मला बघू दे, हा आवाज कुठून येतोय. कबीर समोर बघ, या चित्रातल्या माणसाचे डोळे आपल्यासोबत फिरत आहेत असं वाटतंय. हे ऑप्टिकल इल्युजन आहे रिया. चित्रकार अशा प्रकारे डोळे काढतात की ते तुम्हाला बघतायत असं वाटतं, पण घाबरण्यासारखं काही नाही. हे बघ, हे गुप्त तळघर असावं. आवाज खालूनच येतोय. तू वेडा झालायस का? आपण खाली जाणार आहोत. रिया, जर इथे खरंच कोणी माणसे लपून बसून लोकांना घाबरत असतील तर ते तिथेच सापडतील. मला माझं लॉजिक सिद्ध करायचं आहे. कबीर आणि रिया दोघेही त्या तळघरात जातात. तळघरात गेल्यावरती कबीरला एका टेबलावरती जुनी डायरी सापडते. हे तर खूप वर्षापूर्वीचं हस्ताक्षर आहे. यात लिहिले, जो कोणी हा दरवाजा उघडेल त्याला माझी जागा घ्यावी लागेल. कबीर तुझा खांदा बघ. हे कसे शक्य? माझ्या मागे तर कोणीच नव्हतं. कबीर आणि रिया यांच्यासोबत पुढे काय घडते हे पाहूया पुढील भागात.